Welcome back, dear students. Now we will learn about the nuclear power plant. How energy is produced or how electrical energy is produced with the help of nuclear energy. जसं की आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं की थर्मल एनर्जीचा यूज करून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस केल्या जाते इन द थर्मल पॉवर प्लांट. तर तसंच न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये न्यूक्लिअर एनर्जी यूज करून इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतात. मग ही न्यूक्लिअर एनर्जी काय असते? सो तुम्हाला माहित आहे की जे एलिमेंट्स असतात, एलिमेंट्स दे आर मेड अप ऑफ ॲटम्स, राईट. एलिमेंट्समध्ये ॲटम्स असतात आणि या ॲटममध्ये काय असते तर एक न्यूक्लियस असते आणि हे त्याच्या अराउंड असतात ऑर्बिट्स किंवा त्याला आपण शेल्स पण म्हणतो. मग हे जे न्यूक्लियस आहे यामध्ये प्रोटॉन असते, न्यूट्रॉन असते आणि यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात, राईट. तर ॲटमचा जो न्यूक्लियस आहे तर त्यामध्ये जे प्रोटॉन न्यूट्रॉन्स आहेत तर त्यांच्यामध्ये स्टोअर्ड फॉर्म ऑफ एनर्जी असते. तर या स्टोअर्ड फॉर्म ऑफ एनर्जीलाच म्हणतात न्यूक्लिअर एनर्जी. सो ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये जी एनर्जी असते त्याला न्यूक्लिअर एनर्जी म्हणतात आणि या एनर्जीचा यूज करूनच न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये इलेक्ट्रिसिटी ही प्रोड्यूस करतात. जसं थर्मल पॉवर प्लांटमध्ये थर्मल एनर्जी यूज केली होती, हीटिंग केली आणि हीटिंगमुळे स्टीम जनरेट झाली, त्यामुळे इलेक्ट्रिसिटी प्रोडक्शन झालं. तसंच इथे सुद्धा न्यूक्लिअर एनर्जी यूज करतात फॉर द प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग ही न्यूक्लिअर एनर्जी कशी यूज करतात आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांटचं अरेंजमेंट कशी असते ते आपल्याला बघायचं. सो न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये सर्वात आधी जे इम्पॉर्टंट आहे तर ते असते एक न्यूक्लिअर रिॲक्टर. ओके, देर इज अ न्यूक्लिअर रिॲक्टर. त्यानंतर हा जो न्यूक्लिअर रिॲक्टर आहे त्यालाच कनेक्टेड असते बॉयलर. then boiler is connected with the turbine and this turbine is connected with obviously generator. ओके, आणि तुम्हाला माहिती आहे की जनरेटर जेव्हा रोटेट होणार तेव्हा आपली इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होणार. सो न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये न्यूक्लिअर रिॲक्शन होते, त्यानंतर बॉयलरमध्ये जे वॉटर आहे ते कन्वर्ट होते स्टीममध्ये, देन ते टर्बाईनला रोटेट करते, टर्बाईन रोटेट झाल्यावर जनरेटर रोटेट होणार आणि जनरेटर जेव्हा रोटेट होते तेव्हा इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते. मग या न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये सोर्स ऑफ एनर्जी काय आहे? कारण तुम्हाला मी सांगितलं होतं टर्बाईनला रोटेट करायचं असेल किंवा वॉटरचं कन्वर्शन स्टीममध्ये करायचं असेल तर आपल्याला एनर्जी सोर्स पाहिजे. जसं थर्मल पॉवर प्लांटमध्ये कोल होता एनर्जी सोर्स. मग इथे काय आहे? सो इथे असतात एलिमेंट दॅट इज युरेनियम और प्लुटोनियम. सो इन न्यूक्लियर पॉवर प्लांट युरेनियम और प्लुटोनियम इज यूज्ड ॲज अ एनर्जी सोर्स. सो हे जे आहेत यांच्यामध्ये रिॲक्शन होते, त्या रिॲक्शनमुळे हीट जनरेट होते. हीट जनरेट झाल्यानंतर ॲज युज्युअल बॉयलरमधलं वॉटर बॉईल होते, स्टीम जनरेट होते, ते टर्बाईनला रोटेट करते आणि समोरची प्रोसेस तुम्हाला माहीत आहे. सो आता इथे बघा आपली जी एनर्जी ट्रान्सफर आहे ते कसं होणार आहे. सो सर्वात पहिली तर युरेनियममध्ये कोणती एनर्जी आहे आपण आताच बघितलं, न्यूक्लिअर एनर्जी. मग ही जी न्यूक्लिअर एनर्जी आहे ती कन्वर्ट कशामध्ये होते? बॉयलरमध्ये वॉटर बॉईल होते. कशामुळे? बिकॉज ऑफ द हीट. त्यालाच आपण म्हणणार थर्मल एनर्जी. देन थर्मल एनर्जी काय करते? स्टीम जनरेट करते आणि स्टीम कोणत्या एनर्जीमध्ये असते? इट हॅज अ कायनेटिक एनर्जी. सो वी कॅन से कायनेटिक एनर्जी ऑफ स्टीम. Then kinetic energy of steam is converted into kinetic energy of turbine. And then it is converted into electricity. Okay. सो न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये एनर्जीचं कन्वर्शन या टाईपने होते.
सर्वात पहिले न्यूक्लियर एनर्जी इज कन्वर्टेड इनटू थर्मल एनर्जी. Thermal energy is converted into kinetic energy of steam. Then kinetic energy of steam is converted into kinetic energy of turbine. And then when turbine rotates, it also rotates the generator. And when the generator or the magnet in the generator rotates, it produces electricity. So in this way, our nuclear power plant will work. मग आता हे जे न्यूक्लियर रिएक्टर आहे यामध्ये नेमकी काय रिएक्शन होते. न्यूक्लियर रिएक्शन म्हणजे काय हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा तो फ्लो तुम्हाला माहित आहे, बॉयलर पासून काय काय होते स्टीम जनरेट झाल्यानंतर. बट मेनली न्यूक्लियर रिएक्टर मध्ये काय होते. सो बघा, जो युरेनियम अँड प्लुटोनियम आहे याला आपण यूज करणार ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी. तर न्यूक्लियर पॉवर प्लांट मध्ये एक टँक लाईक स्ट्रक्चर असते आणि या टँक मध्ये हा जो युरेनियम ॲटम आहे तर तो पूर्ण फुलफिल केलेला असतो. छोट्या छोट्या टॅबलेट्स लाईक शेल लाईक स्ट्रक्चर मध्ये त्याला इथे न्यूक्लियर रिएक्टर मध्ये ठेवलेलं असते. मग इथे युरेनियम ॲटम आहे आणि कोणता युरेनियम आहे. सो युरेनियम 235. ओके, हा ॲटम आपण यूज करतो. मग हा जो युरेनियम 235 आहे तर या न्यूक्लियर रिएक्टर मध्ये काय केल्या जाते, याच्यावर बंबार्डिंग केल्या जाते. कशाचं. न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉन्स माहित आहेत, जे की निगेटिव्हली पण नसतात पॉझिटिव्हली चार्ज पण नसतात, न्यूक्लियस मध्ये असतात. तर हे जे न्यूट्रॉन आहेत तर याचं या युरेनियमवर बंबार्डिंग केल्या जाते, आदळले जातात फोर्सफुली. मग जेव्हा या न्यूट्रॉनचं बंबार्डिंग होते युरेनियमवर, हा युरेनियम काय करतो, त्या न्यूट्रॉनला ॲब्झॉर्ब करतो. त्याने न्यूट्रॉनला ॲब्झॉर्ब केलं त्यानंतर तो कन्वर्ट होतो युरेनियम 236. Uranium 235 is bombarded with the neutrons and then it absorbs one of the neutron and get converted into uranium 236. पहिले 235 होता म्हणजे त्यामध्ये प्रोटॉन न्यूट्रॉनचा नंबर एवढा होता. पण जेव्हा त्याने अजून एक एक्स्ट्रा न्यूट्रॉन घेतला तर तो काय झाला 236. नाउ दिस युरेनियम 236 इज हायली अनस्टेबल. हा खूप अनस्टेबल एलिमेंट आहे. युरेनियम 235 इज अ स्टेबल एलिमेंट बट इट इज युरेनियम 236 इज हायली अनस्टेबल. आणि अनस्टेबल असल्यामुळे हा काय होतो, कन्वर्ट होतो दोन एलिमेंट्समध्ये, दॅट इज क्रिप्टॉन अँड बेरियम. नाउ दिस क्रिप्टॉन अँड बेरियम, क्रिप्टॉन इज 141 अँड बेरियम इज 92. मग आता तुम्ही जर 144 अँड 92 याचं ॲडिशन केलं तर किती होते 233, राईट. पण आपला युरेनियम कसा होता 236. मग 3 न्यूट्रॉन कुठे गेले, तर हे जे 3 न्यूट्रॉन आहेत तर ते सेपरेटली बाहेर निघतात. ओके, सो इथे काय रिएक्शन झाली बघा. युरेनियम 235 होता त्यावर न्यूट्रॉनची बंबार्डिंग झाली, तो कन्वर्ट झाला 236 मध्ये. हा जो युरेनियम 236 आहे हायली अनस्टेबल आहे आणि त्यामुळे तो स्प्लिट होतो, डिवाइड होतो इन द क्रिप्टॉन अँड बेरियम. आणि तसेच इथे 3 न्यूट्रॉन सुद्धा सेपरेटली बाहेर रिलीज होतात. मग आता हे जे 3 न्यूट्रॉन रिलीज झाले हे काय करतात, हे दुसऱ्या युरेनियमवर जाऊन बंबार्ड होतात. म्हणजे जो दुसरा आपला 235 आहे त्यावर जाऊन बंबार्ड होणार लाईक दिस. आणि परत सेम तीच रिएक्शन. मग हा युरेनियम कन्वर्ट होणार 236 मध्ये, हा सुद्धा कन्वर्ट होणार आणि हा सुद्धा कन्वर्ट होणार. परत यांचं कन्वर्शन क्रिप्टॉन अँड बेरियम. आणि ही जी रिएक्शन आहे ही अशीच चालू राहते, कारण आता इथे सुद्धा 3 न्यूट्रॉन रिलीज होणार. हे 3 न्यूट्रॉन परत डिफरंट 3 युरेनियमला बंबार्ड होणार आणि ही जी रिएक्शन आहे ही अशीच कंटिन्युअस राहते. या रिएक्शनलाच म्हणतात चेन रिएक्शन. आणि जेव्हा हे स्प्लिटिंग होत असते, जेव्हा हा युरेनियम 236 या 2 मध्ये कन्वर्ट होतो आणि तिथे 3 न्यूट्रॉन फ्रीली बाहेर निघतात, तेव्हा इथे रिलीज होत असते एनर्जी. अँड दिस एनर्जी इट क्रिएट्स हीट. या एनर्जीमुळे हीट क्रिएट होते आणि हीट क्रिएट झाल्यामुळे
जो बॉयलर आहे तर त्यामध्ये जे वॉटर आहे तर ते कन्वर्ट होते स्टीम मध्ये. and then this steam it in the high under the high pressure and high temperature rotates the turbine. So this is the chain reaction. आता आपण बघू की हा जो न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे तर तो डायग्रामॅटिकली कसा आहे, डायग्रामॅटिकली त्यामध्ये कसं वर्किंग